पुण्यातून छगन भुजबळ बोलतायत, पाहूयात. ते सुद्धा आले, विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायची आहे 200 मुलींसाठी, त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहे जवळजवळ काहीतरी 180 कोटी रुपये, परंतु जागा नाही, जमीन नाही, 10 एकर जमीन पाहिजे. त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिल्या की ताबडतोब ह्या जमीन ज्या अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं आहे. त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे, वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेलं. त्याची किंमत जवळजवळ 134 कोटी रुपये आहे. ते 134 कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे. आता एका मुख्यमंत्र्यांचा त्याच्यावर फक्त शिक्का बसणं बाकी आहे. मग ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आणखी 6 वर्षामध्ये 200 वर्ष त्यांचा जन्मतिथी 200 वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे. तर तोपर्यंत हे सगळी कामं तुम्ही आटपून टाकायला पाहिजेत असे त्यांनी सगळ्यांच्या समोरच ऑर्डर्स दिले. सत्ता स्थापन झाल्यापासून आतापर्यंत किंवा मुख्यमंत्री हे स्वतः एकटेच ॲक्शन मोडवरती आहेत अशा पद्धतीची एक काय म्हणता ॲप्रिसिएशन म्हणा किंवा टीका म्हणा अशी होऊ वाटते. सुप्रिया सुळे पण कशा बोलल्या